नमस्कार, गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण गोकुळ अष्टमीनिमित्त गोपाळकाला ही रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी जाड पोहे घेतलेले आहेत आणि हे मी पाववाटी घेतलेले आहेत. आता 2 ते 3 वेळा आपण हे पोहे धुवून घेऊया. पोहे आपले धुवून झालेले आहेत. एक 5 मिनिटं आपण हे पोहे बाजूला ठेवूया आणि बाकीचे साहित्य पाहूया. साहित्यांमध्ये सुरुवातीला इथे मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे, 2 चमचे ज्वारीच्या लया आणि 2 चमचे मुरमुरे घेतलेले आहेत आणि हे दोन्ही मी 1 मिनिट भाजून घेतलेले आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे बारीक कट केलेली काकडी, 2 ते 3 चमचे आपण डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत आणि इथे मी 1 चमचा चणा डाळ घेऊन ती 2 तास भिजवून घेतलेली आहे. तुम्हाला जर चणा डाळ भिजवलेली टाकायची नसेल तर तुम्ही डाळवर टाकलं तरीही चालेल. 1 चमचा साखर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. फोडणीसाठी आता आपण इथे काही कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. इथे मी हिरवी मिरची कट न करता थोडी खलबत्त्यात कुटून घेतलेली आहे. आलं किसून घेतलेलं आहे. आलं थोडं जास्त किसून घ्यायचं. अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग घेतलेली आहे आणि ह्या फोडणीसाठी मी इथं 1 चमचा साजूक तूप घेतलेला आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला एक बाऊल घेतलेला आहे. या बाऊलमध्ये आपण दही काढून घेणार आहोत. त्यामध्ये साखर आणि चवीनुसार मीठ टाकून 2 ते 3 मिनिटं आपण हे दही फेटून घेणार आहोत. आपले दही फेटून झाले की यामध्ये आपण भिजवलेले पोहे टाकून घेऊया. त्यामध्येच आता ज्वारीच्या लया, मुरमुरे, काकडी, भिजवलेली चणा डाळ, कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेऊया. आता 1-2 मिनिटं आपण हे बाजूला ठेवणार आहोत आणि तडका तयार करून घेणार आहोत. मी इथं तूप गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जिरं टाकूया. जिरं छान असं आपलं तडतडलं पाहिजे किंवा ते तेलामध्ये व्यवस्थित असं फुटलं पाहिजे, तरच या गोपाळकाल्यामध्ये जिऱ्याची टेस्ट छान येते. त्यामध्ये हिंग, बारीक क्रश केलेली हिरवी मिरची, किसून घेतलेलं आलं टाकून कढीपत्त्याची काही पानं टाकून घेऊया. आणि ही तयार केलेली फोडणी आपण मिश्रणावर टाकून घेणार आहोत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तयार केलेली फोडणी आपण टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आपला गोकुळ जन्माष्टमीचा पौष्टिक, हेल्दी, प्रथिने असलेला गोपाळकाला तयार झालेला आहे.